नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या चॅनलवर मनापासून स्वागत करते। फोटक्स ब्लाउज विथ बेल्ट राहणार आहे। यामध्ये आपण फॉर्म्युला यूज करणार आहे। तुम्हाला मी चार्ट पण इथे समजावून सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे, मुंडा किती डाऊन जायचं आहे, आपला टक्स फोटक्स जे टक्स असतात ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे, हे सगळं डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याचबरोबर इथे साईज तुमची कोणतीही असो त्यानुसार तुम्हाला काय चेंजेस करायचे इथे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओमध्ये फोटक्स ब्लाउज विथ बेल्ट कशा पद्धतीने बनवायचा आहे तुम्हाला डिटेलमध्ये माहीत पडणार आहे। आपण आता सगळ्यात पहिले इथे ड्राफ्टिंगला सुरुवात करणार आहे। इथे आपण स्ट्रेट लाईन आखून घेऊ। आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करत आहे। पहिले इथे आपण या साइडला फ्रंट पार्ट लिहून घेऊ। आपली जी चेस्ट आहे ती आहे 37 इंच। मी तुम्हाला एकदा मेजरमेंट दाखवून देते, यानुसार आपल्याला करायचं आहे। फ्रंटचं लेंथ आहे 15 इंच, बॅकचं लेंथ आहे 13 इंच, फुल शोल्डर आहे आपलं 12.5 इंच, रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, चेस्ट आहे 37 इंच, ब्रेस्ट आहे 34 इंच, शोल्डर टू अपेक्स आहे 10 इंच, अपेक्स टू अपेक्स आहे 7 इंच, शोल्डर टू लोअर चेस्ट आहे 13.5 इंच, फ्रंटचा नेक आहे 6 इंच आणि बेल्ट आहे आपला 6.5 इंच। स्लीव्ज आहे, स्लीव्सचे दोन मेजरमेंट आपण इथे घेतलेला आहे। 5 इंचावर 10.5 इंच आहे आणि 8 इंचावर 10। जेव्हा डीप नेक शिवत असतो जेव्हा 5-5.5 इंचाच्या वर जर आपला नेक असेल तर आपण त्याला डीप नेक मध्ये काउंट केल्या जाते। तर आपला इथे नेक किती आहे 6, तर हे कसं डीप नेक मध्ये झालं आहे। तर तुमचा यामध्ये नेक तुमचा 7, 8, 9, 10 जोही असेल तरी चालेल। मी तुम्हाला साईजनुसार या नेकनुसार जे काही चेंजेस करायचे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। पहिले इथे काय करून घेऊ, शोल्डर मायनस करून घेऊ। तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याकडे 3 मेजरमेंट असणे खूप गरजेचं आहे। रेडी शोल्डर, नेकचा डीप आणि नेकचा शेप, हे 3 जर मेजरमेंट आपल्याकडे असेल तर आपण शोल्डर मायनस करू शकतो। तर इथे बघा, आता रेडी शोल्डर 2.5 इंच आहे। फ्रंटचं रेडी शोल्डर आणि बॅक साईडचं रेडी शोल्डर हे सेम राहते। त्यानंतर नेक डीप, आता फ्रंटचं नेक डीप किती आहे 6 इंच, बॅक साईडचं नेक काढायचं आहे। तर ते कसं काढणार आपण बेल्टच्या साईजनुसार काढणार आहे। याच्यामध्ये आपल्याला बघायचं बॅक साईडची लेंथ, ठीक आहे। बॅक साईडची लेंथ किती 13 इंच, त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे 6.5 इंच। तर किती येणार 13 मायनस 6.5, तर 6.5 इंच येणार। तो बॅकचा आपला नेक किती आहे 6.5 इंच। आता इथे बघायचं आपण नेकचा शेप। आता तुमचा जोही नेकचा शेप असेल तो इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। फ्रंटचा नेक शेप आणि बॅकचा नेक शेप हा राऊंड नेक आहे। आता आपल्याला मायनस शोल्डर करायचं। मायनस शोल्डर करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, चार्ट आहे। तर हा रेडी शोल्डर चार्ट आहे। तुमचं रेडी शोल्डर किती आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे, त्याच्यानुसार तो चार्ट तुम्हाला बघायचा आहे। जर तुमचं रेडी शोल्डर हे 1/2 इंच किंवा पाऊण इंच असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे। जर तुमचं रेडी शोल्डर हे 1 इंच किंवा 1.25 इंच असेल तर हा चार्ट बघायचा आहे। रेडी शोल्डर 1.5 इंच आहे, 1.5 इंच ते 2 इंच असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे। आणि जर तुमचं रेडी शोल्डर 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच आणि 2.25 इंच असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे। अशानुसार तुम्हाला चार्ट इथे बघायचा आहे। आता आपल्याला इथे रेडी शोल्डर कुठपर्यंत येते, आपलं 4.5 इंचापर्यंत आपल्याकडे काय रेडी शोल्डरचं चार्ट आहे। जर तुम्हाला हे चार्ट हवे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला हे सगळे चार्ट देऊन देईन। तर आपल्याकडे रेडी शोल्डर किती आहे 2.5 इंच, जे आपलं या चार्टमध्ये जात आहे 2.5 इंच। तर आपल्याला आता काय बघायचं आहे, नेकचा डीप। आता आपलं फ्रंटचं पहिलं आपण फ्रंटचं काढून घेऊया। फ्रंटचं नेक डीप किती आहे आपलं 6 इंच, जो आपण फर्स्ट लाईनमध्येच जाते, ठीक आहे। आणि मग आपल्याला बघायचं तुमचा नेकचा शेप काय आहे। नेकचा शेप किंवा नेकचा पॅटर्न आपलं बघ, तुमचं स्क्वेअर नेक असेल, राऊंड नेक, स्वीट हार्ट नेक, लीफ नेक आणि वी नेक, ह्या नेकचे जे पॅटर्न आहे याच्यातून तुमचा जोही नेकचा शेप असेल त्यानुसार तुम्हाला मायनस करायचा। मी एकदा इथे मी सांगते। आता आपलं किती आहे, नेक डीप किती आहे 6 इंच आणि नेकचा शेप काय आहे राऊंड। तर आपल्याला या बॉक्समध्ये अशा पद्धतीने इथे जाऊन असं सरळ आपली इथे लाईन ठेवायची आहे आणि ज्याही बॉक्समध्ये आपला नेक डीप किती आहे ते चेक करायचं आणि यानुसार आपल्याला मॅच करायचा। तर आपला मायनस किती होत आहे 1.5 इंच। त्याच पद्धतीने तुमचं जेही नेक डीप असेल आणि नेकचा शेप असेल त्यानुसार तुम्हाला इथे करायचं आहे। तर आपला मायनस किती होते फ्रंटमध्ये -1.5
1.5 इंच. आता याचनुसार आपल्याला आपलं रेडी शोल्डर तर सेमच आहे, तर आपल्याला याच चार्टमध्ये बघायचं बॅक साईडचं आपला नेक डीप किती आहे 6.5 इंच, जे आपल्या सेकंड लाईनमध्ये जाते. आणि नेकचा शेप कोणता आहे, राऊंड. तर इथे आपल्याला मायनस किती होत आहे, 2 इंच. आता आपल्याला फ्रंटमध्ये शोल्डर मायनस किती मिळालं, 1.5 इंच, आणि बॅकमध्ये 2 इंच. तर चला आपण ड्राफ्टिंगला आता सुरुवात करूया. आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करत आहे. इथे स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे. आपलं फुल शोल्डर बघायचं आहे. फुल शोल्डर किती आहे, 12.5 इंच. तुमचं जेही फुल शोल्डर असेल त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे. मी जशी मार्किंग करत जाते त्यानुसार तुम्हालाही मार्किंग करायची आहे. किती येते, 6.25 इंच. तर 6.25 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. जेव्हा आपण नेक डीप शिवत असतो तेव्हा आपल्याला 1 इंच इथून डाऊन जायचं असते. आणि गळारुंदी ही आपल्याला 2.5 इंच आतमध्ये मार्किंग करून घ्यायची आहे. गळारुंदी आणि जे आपण डाऊन गेलेला आहे त्या लाईनला आपल्याला इथे क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपलं सेकंड मार्किंग येते मुंडा खोली. तर मुंडा खोली आपल्याला करत असताना आपल्याला साईजनुसार आपल्याला जायचं आहे. तर याचा मी तुम्हाला चार्ट दाखवते. हे आहे डीप नेक आर्मोर फॉर्म्युला. आता तुम्हाला इथे बघायचं तुमची चेस्ट किती आहे आणि त्या चेस्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला पहिले चेक करायचं आहे की आपली चेस्ट कोणत्या लाईनमध्ये जाते. तर इथे आपली जी चेस्ट आहे तिथे 37 इंच, तर जी आपली सेकंड लाईनमध्ये जाते. तर आपला फॉर्म्युला काय राहणार आहे, चेस्ट डिवायडेडचा हाफ प्लस हाफ इंच. आता तुम्हाला पण चेक करायचं की तुमची चेस्ट ही किती आहे, त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला कसा यूज करायचा, आपली चेस्ट आहे 37 इंच, आपल्याला काय करायचं आहे भागीला 6 किती येते 6.16. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्लस करायचं आहे हाफ इंच. किती आलं 6.66. इथून आपण डाऊन गेलेला आहे, तिथे आपल्याला मेजर टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आणि 6.66 वर मार्किंग करायचे. तर 6.66 किती येणार, हाफ इंचाच्या वर एक लाईन. ही आपल्याला मिळाली चेस्ट लाईन. इथे आपण सरळ एक लाईन आखून घेऊ. त्यानंतर आपण चेस्टचं मार्किंग करू. मार्किंग करत असताना आपल्याला लुझिंग ॲड करावी लागते. तर लुझिंग किती ॲड करणार आहे, आपली चेस्ट किती आहे 37 इंच. तुमची जेही चेस्ट असेल त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच किंवा 3 इंच प्लस करायचा. आता 2.5 इंच कधी प्लस करणार, जेव्हा आपला ब्लाऊज हा सिवलेस किंवा आपल्याला फिटिंगमध्ये हवा असेल, खूप व्यवस्थित एकदम फिटिंगमध्ये हवा असेल तर तुम्ही 2.5 इंच इथे प्लस करू शकता. किंवा तुम्ही स्लीव्ज लावत असाल किंवा रेग्युलर यूज करत असाल ब्लाऊज आणि तुम्हाला थोडासा ब्लाऊज हा लूज हवा असेल तर तुम्ही 3 इंच इथे ॲड करू शकता. तर मी इथे 3 इंच ॲड करत आहे. 37 प्लस करायचं आहे 3 इंच. तुम्ही 2.5 प्लस करत असाल तर तुम्हाला 2.5 प्लस करायचं आहे. बरोबर करायचं, किती आलं आपलं 40, म्हणजे 40 भागिले 4. तर आपलं आन्सर आलं 10. तर आपल्याला 10 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचे आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन द्यायचे आहे. आपण जे आता शोल्डर मायनस केलं ते बघूया. आता आपलं आपण फ्रंटची ड्राफ्टिंग करताय, तर जे फ्रंटचं आपलं मायनस शोल्डर किती आहे 1.5 इंच. तर आपण हे कसं करणार आहे, आपल्याला फुल शोल्डर, तुमचं जेही फुल शोल्डर असेल त्याला काय करायचं, त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे. तुमचं जेही मायनस आलेलं आहे, मायनस शोल्डर आलेलं आहे ते तुम्हाला मायनस करायचं आहे. तुमचं फुल शोल्डर किती आहे 12.5 इंच आणि आपलं मायनस शोल्डर किती झालेलं आहे 1.5 इंच. तर आपल्याला आन्सर किती मिळाला आहे 11 इंच. तर 11ला आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे 2ने, तर 5.5 इंच. तर आपल्याला इथे 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. जी क्रॉस लाईन आहे तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे. 5.5 इंचावर आपण मार्किंग केली आहे, सेम आपल्याला खाली पण 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. त्या दोन्ही लाईनला आपल्याला स्ट्रेट जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर मायनस शोल्डर जवळ आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि चेस्ट पर्यंतच आपल्याला काय करायचं आहे, सेंटर घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण टेप ठेवून घेऊ आणि त्याचं सेंटर घ्यायचं आहे आणि इथून 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. हे सगळ्या साईजसाठी कंपल्सरी आहे. आता आपल्याला क्रॉस जायचं आहे, तर क्रॉस हे आपण आपल्या साईजनुसार जाणार. याचाही आपल्याकडे चार्ट आहे, आर्मोर क्रॉस मार्क चार्ट आहे. चेस्टची साईज बघायची आपल्याला, चेस्टची साईज बघायची कोणत्या लाईनमध्ये जाते आणि त्यानुसार आपल्या फ्रंटचं क्रॉस करायचं का बॅकचं हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपली चेस्ट किती आहे 37 इंच, जे सेकंड लाईनमध्ये जाते. तर आपल्याला फ्रंटला किती क्रॉस जायचं आहे 1/2 इंच. तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्हाला इथे जायचं आहे. जर तुमची चेस्ट लाईन फर्स्ट लाईनमध्ये असेल तुम्हाला हाफ इंच आणि जर 40च्या प्लस असेल तर तुम्हाला 1 इंच क्रॉसमध्ये जायचं आहे. तर मी इथे 1/2 इंचावर क्रॉस जाते. शेप ड्रॉ करून घेऊ.
यानुसार आपण फ्रेंच कर्वला सेट करायचं इथे खालीपर्यंत जाऊ देऊ. त्याच्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने अजून सेट करून घ्यायचं आहे. फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा इथे शेप देऊ शकता, पण फ्रेंच कर्वने आपल्याला प्रॉपर असा शेप मिळतो. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं गळा रुंदी आणि जे मायनस शोल्डर आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला काय करायचं आहे, सेंटर काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सेंटरवर इथे मार्किंग करून घेऊ. आता इथे सेंटर आलेला आहे, तिथे आपल्याला सरळ टेप ठेवायचा यानुसार. आता आपण इथे 4 मार्किंग करणार आहे. नेक डीपची, शोल्डर टू एपेक्सची, शोल्डर टू लोअर चेस्ट आणि आपली फ्रंटची लेंथ. तर आपला फ्रंटचा नेक किती आहे, 6 इंच. तर आपल्याला इथे 6 इंचावर मार्किंग करायची आहे. त्यानंतर शोल्डर टू एपेक्स पॉईंट. अपेक्स पॉईंट आहे 10 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा. तुमचं जेही शोल्डर एपेक्स पॉईंट आहे त्याच्यामध्ये हाफ इंच काय करायचं, प्लस करायचं आहे. सेकंड मार्किंग येते आपली शोल्डर टू लोअर चेस्ट. लोअर चेस्ट किती आहे, 13.5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा आहे. सॉरी 13.5 इंच आहे, आपल्याला इथे 14.5 इंच घ्यायचं आहे. फ्रंटची लेंथ किती आहे, 15 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. इथे 16.5वर आपण मार्किंग करून घेऊ. आता हे सगळे लाईन आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे. नेक डीप तुमचा जोही असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. शोल्डर टू जे अपेक्स पॉईंट आहे तिथे आपल्याला हाफ इंच प्लस करायचा आहे. लोअर चेस्टमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा आहे आणि आपल्या फ्रंटच्या लेंथमध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचा आहे. आता बघा इथे आपल्याला त्याचा नेकचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे जेवढा गॅप आलेला आहे सेम आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे गॅप येते 1.5 इंच, तर आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. इथे स्ट्रेट लाईन आखून घेऊ. आपलं रेडी शोल्डर किती आहे आणि तुमचं जेही रेडी शोल्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. आपल्या इथे रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, तर आपण इथे 1 इंच प्लस करू आणि 3.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. तर आपला गळा रुंदी किती आलेली आहे, 2 इंच. सेम आपण इथे 2 इंचावर मार्किंग करून घेऊ. जर तुम्हाला थोडा नेक इथून ब्रॉड हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच या 1.5 इंच सुद्धा तुम्ही इथे प्लस करू शकता. पण मी इथे 2 इंचावरच मार्किंग करत आहे कारण त्यांना जास्त डीप गळा नाही पाहिजे. तुमचा जोही नेकचा शेप आहे तो आपण इथे ड्रॉ करून घेऊ. इथे कोणता नेकचा शेप आहे, राऊंड, तुम्ही इथे राऊंड नेकचा शेप इथे ड्रॉ करून घेता. सॉरी इथून आपल्याला 1/2 इंच डाऊन जायचं आहे. हे कंपल्सरी आहे सगळ्या साईजसाठी. आणि इथे क्रॉस लाईन आपण जॉईन करून घेऊ. आता नेक्स्ट मार्किंग आपल्याला इथे करायची एपेक्स टू एपेक्सची. आपला एपेक्स टू एपेक्स किती आहे, 7 इंच. तर 7चे अर्धे करायचे आपल्याला 3.5 इंच. तर 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचं एपेक्स टू एपेक्स असेल त्याचं तुम्हाला हाफ करायचं आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायची आहे. एपेक्स टू बी जितकं त्याचं हाफ करायचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा इंच मायनस करून आपल्याला खालच्या बाजूला पण मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कमरेचा जो डाट आपण घेतो तो डाट आपल्याला इथे द्यायचा आहे. तर आपण हा डाट आपण साईजनुसार घेत असतो. 4 डाट्स ब्लाउज डाट चार्ट आहे हा. चेस्ट राऊंड आपल्याला चेक करायचा आहे, वेस्टचा डाट आहे, आर्मोल डाट आहे, सेंटर डाट आहे आणि साईड डाट आहे. हे आपल्याला साईजनुसार घ्यावं लागते. कारण जर आपण साईजनुसार डाट घेतले तर आपली जी फिटिंग असते खूप सुंदर येते, कुठेही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि आपण कॉन्फिडन्सने आपण आपला ब्लाऊज हा काय करू शकतो, कटिंग करू शकतो, स्टिचिंग करू शकतो. तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज सुद्धा घेत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे मनामध्ये शंका राहणार नाही की हा ब्लाऊज व्यवस्थित बसणार की नाही. तुम्ही एकदा या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा, खूप सुंदर ब्लाऊज बसतो. आता आपण बघूया समोर आपल्याला डाट घ्यायचा आहे. तर आपल्याला आपली चेस्ट आहे 37 इंच, जी आपली सेकंड लाईनमध्ये जाते. ठीक आहे. तर आपल्याला आता पूर्ण डाट हे कोणत्या लाईनचे बघायचे आहे, सेकंड लाईनचे. तुम्हाला बघायचं चेस्ट लाईन तुमची कोणत्या लाईनमध्ये जाते त्यानुसार तुम्हाला डाट चेक करायचा आहे. फर्स्ट लाईनमध्ये असेल तर तुम्हाला वेस्टचा डाट, आर्मोलचा डाट, सेंटर डाट आणि साईड डाट यानुसार घ्यायचा आहे. सेकंड लाईनमध्ये जाते तुम्हाला यानुसार मार्किंग करून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला 45 आणि प्लस साईज असेल तर तुम्हाला यानुसार डाट घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे सेकंड लाईनमध्ये आपली चेस्ट आहे 37 इंच. तर आपल्याला वेस्टचा डाट किती घ्यायचा आहे, 2.5 इंच. या पॉईंट पासून आपल्याला 2.5 इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. 34/4 किती आलं, 8.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. इथे ते 11 इंच. तर आपल्याला इथे 11 इंचावर काय करायचं आहे, मार्किंग करून घ्यायची आहे आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे. हे दोन्ही लाईन आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे.
आता खूप जणांचं काय होतं सर, हे लाईन आतमध्ये येते सर, कुणाचं खूप जास्त क्रॉस येतं. जशी तुमची लाईन जात आहे त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायची आहे इथे. आपण आता हा जो डाट घेतलेला आहे त्याला आपल्या इथे मॅच करून घ्यायचं आहे अपेक्स पॉईंटला. हे कंपल्सरी आहे सगळ्या साईजसाठी 1/2 इंच. आणि जेव्हा आपण क्रॉस लाईन अशा आखत आहे तर आपल्याला या 1/2 इंचची लाईन आहे तिथून टच करून आपल्याला इथे क्रॉस द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपलं हे जे क्रॉस लाईन आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, सेंटर घ्यायचं आहे. इथे मेजरिंग टेप ठेवायचा. या पद्धतीने आपली वेस्ट लाईन आहे तिथे, आणि आपल्याला टेपला काय करायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे. जिथे तुमचं सेंटर येते तिथे तुम्हाला मार्किंग करून घ्यायची आहे. आता अपेक्स पॉईंट जे आपलं सेंटर मिळालेलं आहे त्याचंही आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचं. इथे टेप हा व्यवस्थित ठेवायचा. परत सेंटर पॉईंट आपली जे कमर आहे त्याचंही आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला काय करायचं, आपल्याला हे 3 मार्किंग मिळालेले आहे. जी फर्स्ट खालची मार्किंग आहे तिथून आपल्याला 1/2 इंच काय करायचं आहे, बाहेर जायचं आहे. बाहेर जात असताना आपला जो हा टेप आहे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आपल्या इथे जी आपली जी मेजरिंग टेपची जी लाईन आहे ती या लाईनला बरोबर मॅच व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने टेप ठेवायचा नाही. हे क्रॉस लाईन बरोबर दिसत आहे तुम्हाला. अशा पद्धतीने अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे. सेकंड येते आपले सेंटर डाट, तिथून आपल्याला 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे आणि या लाईनला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. जशी मार्किंग आहे त्याचनुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे पॉईंट बनत आहे त्याला आपल्याला इथे मायनस करायचं आहे आणि इथून आपल्याला एक लाईन इतकं आपण डिस्टन्स आहे आतमधून असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. इथपर्यंत झालं आपलं. आता तुम्हाला वाटत असेल की हे 4 टक्सचा ब्लाऊज शिवत आहे की मी प्रिन्स कटचा. हे बघा आपली बेसिक ड्राफ्टिंग तर आपली हीच राहणार आहे. तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवा, 1 टक्स ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने मार्किंग करायची आहे. तुम्ही एकदा नक्की हा ब्लाऊज अशा पद्धतीने ट्राय करून बघा, खूप व्यवस्थित बसणार. ही जी लाईन आहे आपल्याला ही काय करायची आहे, मोजून घ्यायचं आहे. किती येते, 6 इंच. सेम आपल्याला ही लाईन पण 6 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची. कारण की जेव्हा हे डाट आपण काय करतो, जॉईन करत असतो तर काय होते, कपडा मागे पुढे होते, कमी जास्त होते. मग आपण ते कट करतो आणि आपला ब्लाऊज काय होते, खराब होते. तर आपल्याला पहिलेच चेक करून घ्यायचं आहे. हे किती आहे, 6 इंच. तर आपल्याला इथे पण 6 असं या पद्धतीने टेप ठेवायचा आहे. जसं आपल्याला इथे शेप जात आहे त्यानुसार आपल्याला टेपला घेऊन जायचं आहे आणि इथे 6 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गॅप आलेला. गॅप किती आला, अर्धा इंचाचा. तर हे गॅप बरोबर आहे. जर आपला डाट हा 2.5 इंचाचा असेल तर आपल्याला इथे अर्धा इंचच गॅप येते. जर तुमचा डाट हा 3 इंचाचा असेल तर आपल्याला 1/2 इंचावर इथे एक लाईन गॅप येणार. आणि जर तुमचा डाट हा 3.5 इंचाचा असेल तर तुम्हाला इथे गॅप किती येणार, 1/2 इंच येणार. हे कंपल्सरी आहे. तुमच्या डाटनुसार तुम्हाला इथे गॅप, साईज तुमची कोणतीही असो पण तुम्हाला डाटनुसारच इथं गॅप मिळणार आहे. 2.5 इंच असेल तर इथे 1/2 इंच, 3 इंच असेल तर 1/2 इंचावर एक लाईन, आणि 3.5 इंच असेल तर तुम्हाला इथे 1/2 इंचच गॅप येणार. इथे जेवढा गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक लाईन प्लस करायची आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि सेम आपल्याला इथल्या साईडला चेस्ट लाईन आहे तिथून आपल्याला खाली करायचं आहे 1/2 इंचावर एक लाईन. इथे जितका गॅप आहे 1/2 इंच त्याच्यावर एक लाईन प्लस करायची आहे, 1/2 इंचावर एक लाईन, आणि इथे सुद्धा 1/2 इंचावर एक लाईन. या साईडला आपल्याला काय करायचं आहे, आता आपण प्रिन्स कट जेव्हा ब्लाऊज शिवतो आपण काय करतो, ह्याचा डबल करत असतो इथे. तर इथे आपल्याला इथे एक आपला डाट येणार आहे, ठीक आहे. इथे पण डाट येणार आहे. तर इथे जर आपण 1 इंच केलं तर हे खूप जास्त कपडा काय होणार, कमी होऊन जाणार. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथे जितका गॅप आहे सेम आपल्याला इथे तेवढाच गॅप घ्यायचा आहे. कारण की इथे आपण डाट घेणार आहोत म्हणून 1/2 इंचावर इथे मार्किंग करून घेऊ. लाईन्स आपण जॉईन करून घ्यायच्या इथे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवीन नवीन आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असते. आता आपल्याला आर्मोल डाट द्यायचा आहे. आर्मोल डाट हा आपल्याला साईजनुसार द्यायचा आहे. आपली चेस्ट चेक करायची आपल्याला कोणत्या लाईनमध्ये जाते. सेम आपण 2.5 इंचाचा वेस्ट डाट घेतला आहे. आता आर्मोल डाट आपल्याला किती घ्यायचा आहे, 1.5 इंचाचा. ती आपली चेस्ट लाईन आहे तिथे आपल्याला 1.5 इंचावर इथे असं यानुसार ठेवून घ्यायचा आहे टेप, आणि 1.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायची आहे. 1.5 इंचाची आपण मार्किंग केली आहे. त्या मार्किंगपासून आपल्याला अपेक्स पॉईंटजवळ आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घेऊ. आता आपल्याला डाट द्यायचा आहे. तर डाट आपण आता कसा देणार आहे,
पहिले हे जे मार्किंग आपण केली आहे तिथून आपल्याला हाफ हाफ इंचावर इथे खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायची आहे. वरच्या बाजूला पण ठीक आहे, पर्यंत झालं. आता आपला 1.5 इंचाचा आपला हाफ पाऊण इंच, तर ही जी आपली मार्किंग आहे इथून आपल्याला आतमध्ये पाऊण इंचावर मार्किंग करायची आहे. जसं आपला हाफ इंच जातं त्यानुसार इथे पाऊण इंचावर मार्किंग करायची आहे. सेम आपल्याला इथे पण टेप ठेवायचा आहे आणि इथून सुद्धा आपल्याला पाऊण इंचावर मार्किंग करायची आहे. इथे मार्किंग करून झाली. आता हे डाट आपल्याला कुठे पर्यंत आपल्याला जॉईन करायचं आहे. तर आपलं जे 1.5 इंचाची आपण मार्किंग केली होती तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि अपेक्स पॉईंट जवळ टेप ठेवून घ्यायचा आहे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, सेंटर घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही लाईन आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे. जशी लाईन जात आहे त्यानुसार आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. लाईन ही आपल्याला तसे बाहेरच घ्यायची आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे आपला डिस्टन्स हा 1.5 इंचाचा आहे का. बघू शकता या मार्किंगपासून इथपर्यंत 1.5 इंचाचा डिस्टन्स आहे का. इथे थोडंसं आपलं बाहेर गेलं आहे. सेकंड लाईनपासून आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती डिस्टन्स आलेलं आपलं, 1.5 इंच. आता आपण सेंटर डाट घेऊया. तर सेंटर डाट किती आहे, पाऊण इंचवर एक लाईन. तिथे सेंटर डाटचं आपल्या पाऊण इंचाचं काय करायचं आहे, हाफ करायचं आहे. तर किती येते आपल्याला, पाव इंचवर एक लाईन. तर सेम आपल्याला दोन्ही साईडवर पाव इंचवर एक लाईन, इथे पण सेम या साईडला पण आपल्याला अशी मार्किंग करू. आता इथे आपल्याला कुठपर्यंत ही लाईन जॉईन करायची आहे, आपण जितका डाट घेतला आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, हाफ करायचा आहे. आपला डाट हा 2.5 इंचाचा आहे, तर 2.5 इंचाचे किती होते, 1.25 इंच. तर या साईडला जे पॉईंट ॲपेक्स पॉईंट तिथे टेप ठेवायचा आहे, तिथून आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही लाईन आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे. आता इथे आपली मार्किंग बाकी राहून गेली आहे. आपल्याला राहो जेव्हा आपण जॉईन करू तर हे लहान मोठे होते, मग कपडा काय करतो आपण कट करतो. तसं करायचं नाही आहे. तर आपल्याला पहिलेच इथे काय करायचं, मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित. आपण इथून काय करून घेऊ, पहिले मोजून घेऊ किती येते. इथे टेप ठेवायचा व्यवस्थित या साईडला आणि इथे किती येते, 4.25 इंच. सेम आपल्याला टेप इथेच ठेवायचा आणि 4.25 इंचावर काय करायचं आहे, मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपण हे जे लाईन इथे खाली गेलो होतो तिथे स्केल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. जशी क्रॉस लाईन जात आहे त्यानुसार आपल्याला इथे ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता कुणाची ही लाईन जशी जात असेल तशी ठेवायचं आहे, कुणाचा खूप जास्त क्रॉस जात आहे तर त्यानुसार ठेवायचं, आतमध्ये येत असेल तर त्यानुसार ठेवायचं आहे. ह्या लाईनला आपल्याला मॅच करायचं आहे, ह्या पॉईंटला लक्षात ठेवायचं आणि ही लाईन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही लाईन आपल्याला या लाईनचं जे आपलं ही लाईन जशी सरळ झाली त्यानुसार इथे ड्रॉ करून घेऊ. आता हा पॉईंट या पॉईंटला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ही जी लाईन जशी क्रॉस जाते तसं आपल्याला स्केल ठेवून द्यायची आहे. यानुसार आपण मॅच केलं आणि इथून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपण फ्रंटमध्ये किती क्रॉस गेलो होतो मग, 1.25 इंच. तर इथे पण आपल्याला 1.25 इंच काय करायचं आहे, क्रॉसमध्ये जायचं आहे आणि आपल्याला नवीन आर्मचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपलं एकच डाट बाकी आहे, सेंटर डाट. आता हे जे आहे आपलं हे सगळं मायनस होणार आहे, खालचे मायनस होणार आहे. तर टेप ठेवायचे आपल्याला आणि हे जे लाईन आपली इथे टेप ठेवून घ्यायचं सरळ, त्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरवर मार्किंग करून घेऊ. आता हा आपला डाट किती आहे, 1/2 इंचवर एक लाईन. ठीक आहे, तुमच्या साईजनुसार तुम्हाला साईड डाट बघायचं आहे. हाफ इंचवर एक लाईन आणि 1.25 इंच इथे मार्किंग करून घेतली. आता आपल्याला 1.25 इंच आपल्याला काय करायचं आहे, डाट घ्यायचा आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, 1/2 इंचावर एक लाईन ही जी आहे ना, काय त्या सीधे 1.25 इंचाच्या थोडंसं बाजूला येत आहे. 1.25 इंच एक लाईन पण नाही, 1.25 इंचाच्या बिलकुल बघा इथे मधात येत आहे. आपल्याला तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.25 इंचाचं थोडं जास्त आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे
सेम आपल्या इथे पाव इंचावर थोडी जास्त, थोडंसं एक लाईन पण नाही, दोन्हीच्या मदत आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपला पॉईंट आहे, आपल्याला फिक्स पॉईंटपर्यंत इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता ही मला जॉईन करायची आहे बघा. तर आपल्याला हे जे आपलं इथे इथे टेप ठेवायचा आहे, अपेक्स पॉईंटपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, सेंटर घेऊन घ्यायचं आहे आणि सेंटरजवळ आपल्या इथे मार्किंग. सेंटरपासून आपल्याला ½ इंच आतमध्ये मार्किंग करायचे. हेही सगळ्या साईडसाठी फिक्स आहे. तर आपला हा डाट कुठे मॅच होणार, या लाईनजवळ. आता आपण जेव्हा जॉईन करत असतो, आता आता आपण इथे कट करणार नाही आपण. इथे आपल्याला जेव्हा आपण डाट देतो काय होते, कपडा कमी जास्त होते या साईडला, मग आपण ते कट करून टाकतो. तसं नाही करायचं. जसं आपण इथे पण मोजून घेतलेलं आहे, या साईडला आर्मोलला इथे मोजलेला आहे, डाटमध्ये आपण आर्मोल डाटमध्ये आपण मोजलेला आहे, बेस्ट डाटमध्ये मोजला आहे, तसंच आपल्याला साईड डाटमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, आपण मोजून घेऊ. ही जी खालची लाईन आहे ती आपल्याला चेक करायची आहे. 5.5 इंचावर एक लाईन. ठीक आहे. तर सेम आपल्याला ह्या साईडला पण आपल्याला 5.5 वर एक लाईन अशी ते मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे लाईनला थोडंसं बाहेरपर्यंत मॅच करून घेऊ. आता हे तर आपलं बाहेर गेलेलं आहे. ठीक आहे. इथे तर आपण हे नंतर मग कशा पद्धतीने मॅच करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला बेल्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे. लोअर चेस्ट कुठे आहे, इथे आली होती, मला दाखवून इथे टेप ठेवला होता. किती आहे, लोअर चेस्ट आपली 13.5 इंच होती, आपण 1 इंच प्लस करून इथे मार्किंग करून घेतली होती. तर आपल्याला आता इथे गॅप बघायचा आहे किती आहे. हा गॅप किती आहे, 2 इंचाचा आहे. सेम आपल्याला इथे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही मार्किंग करताना आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा नाही. ही लाईन जशी क्रॉस जात आहे, आपल्या जे मेजरिंग टेपची जी ही लाईन आहे त्याचनुसार आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि 2 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे. सेम आपल्याला या साईडला ही जी लाईन आपली आहे बिलकुल याच्यावर आपल्याला टेप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने जशी लाईन जात आहे त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आपण मॅच करून घेऊ. इथे आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच किंवा तुम्ही 1 इंच वर जाऊ शकता. हे चॉईस आहे, तुम्हाला तुमच्यानुसार घ्यायचं आहे. मी ते 1 इंच वर करते. शेप देऊन घेऊ. आता हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, हा जो डाट आहे आपल्याला इथे मायनस करायचं नाही, पण आपल्याला इथे कटिंग करायची आहे. म्हणून आपण हा डाटला काय करू, या डाटवर मॅच करून घेऊ. जसं लाईन जात आहे त्यानुसार अशा पद्धतीने याच्यावर ठेवून घेऊ. थोडासा मी हा डाट बघा असा मायनस केल्याबरोबर इथे काय झालेला आहे, पफ तयार झालेला हलकासा. हे लाईन आपण काय करू, स्ट्रेट जॉईन करून घेऊ, कट करून घेऊ. हा जो डाटा आहे आपल्याला ह्याला कट करायचं नाही किंवा एक्स्ट्रा आपल्याला कुठेही स्टिचिंगचं ॲड करायचं नाही आहे. जेव्हा आपण स्टिचिंग करू तर त्यावेळी काय करू, हा जो सेंटर डाटा आहे एकावर एक अशा पद्धतीत ठेवून आपण फक्त स्टिचिंग करू. इथे कट करण्याची काही गरज नाही आहे. इथे मायनस करू, हा डाट इथे मायनस होऊन जाणार. आता आपल्याला इथे स्टिचिंग पण इथेच 10 इंचावर मार्किंग करून घेऊ. आणि आपला जो बेल्ट आहे खालचा तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बेल्टमध्ये मी मला सांगणार आहे कसं ॲड करायचं एक्स्ट्रा मार्जिन. इथे झालं, इथले पण आपलं झालेलं आहे. हे आपण कट करून घेऊ. इथे स्टिचिंग कसं करायचं हे मी तुम्हाला कपड्यावर व्यवस्थित सांगणार आहे. आता हा जो आपला डाट आहे इथे पण आपल्याला स्टिचिंगचं काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. अर्धा इंच आपल्याला इथे काय करायचं, स्टिचिंगचं ॲड करून घ्यायचं. हा जो डाटा आहे आपल्याला या डाटवर आपण मॅच करू आणि मग कट करून घेऊ. तर आपला शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे ते कट करून घेऊ.
हे जे एक्स्ट्रा आहे त्याला आपण कट करून घेऊ. म्हणजे आपल्याला ॲड करताना तर आपल्याला याच्यासोबतच इथं मॅच करायचा आहे. आणि हे लाईन पण आपण इथे कट करून घेऊ. लाईन इथे आपली जे आपण स्टिचिंग करू ही लाईन आपली अशी इथे मॅच होऊन जाणार. नॉर्मलचा आपला हा प्रॉपर शेप येणार. इथे आपल्याला कट करायची गरज नाही. आपण अशा पद्धतीने ठेवून इथे स्टिच मारून घेऊ, या साईडला पण आणि या साईडला. फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण बेल्ट कशा पद्धतीने बनवायचं मी ते तुम्हाला सांगते. आपली आय हुकची जी पट्टी आहे ते फ्रंट साईडला आहे. आपण इथे फ्रंट साईडला आय हुकच्या पट्टीसाठी मार्जिन देऊन घेऊ 1/2 इंचाची. आता आपला जो बेल्ट आहे दोन्ही त्याला आपल्याला काय करायचं आहे, इथे ठेवून घ्यायचं आहे. ही लाईन आपली स्ट्रेट असेल, जसा क्रॉस जाते त्यानुसार क्रॉस जाऊ द्या. इथे आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचा आहे. जात आहे त्यानुसार इथे आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायची आहे. 1/2 इंच मायनस करायचं आहे. यानुसार आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. जसा शेप जात आहे त्यानुसार इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. कमर किती आहे, 34 इंच. डिवाइड केलं होतं 4ने, किती आलं, 8.5 इंच. त्या बाजूने आपल्याला इथे 8.5 इंचावर काय करायचे, मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि 1.5 इंच काय केलं होतं आपण, शिलाई मार्जिन दिली होती, ते शिलाई मार्जिन 1.5 इंच द्यायचे. म्हणजे आपला हा बेल्ट कसा खालच्या बाजूला एकदम प्रॉपर बसेल. आता वरची काय करायची, आपल्याला मार्किंग इथे चेक करून घ्यायची आहे. म्हणजे बेल्ट जेव्हा आपण शिवणार तेव्हा काय असणार, ते प्रॉपर आपलं इथे बसून जाणार. एक्स्ट्रा काही आपलं इथे राहणार आहे. बघा इथपर्यंत ठेवलं आहे. हे आपली शिलाई मार्जिन आहे, इथे हे करून घेऊ. सेम आपली इथे शिलाई मार्जिन आहे, इथे टेप ठेवून हा पेपर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा इथे बघा. आणि इथे चेक करून घेऊ. त्याला इथे आणि 1.5 इंच आपली इथे मार्जिन. म्हणजे स्टिचिंग करू तर हे आपलं व्यवस्थित बसणार. म्हणजे कुठेही आपल्याला एक्स्ट्रा कट करण्याची गरज नाही आहे. दोन्ही लाईनला आपण इथे जॉईन करून घेऊ. आणि शिलाईसाठी आपल्याला 1/2 इंच काय करायचं आहे, वरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या इथे मॅच होऊन जाणार. हे बघा आपण इथे नाही का व्यवस्थित आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे. वरचा डाट पण तिथून आपल्याला सेंटर बरोबर मॅच झालेला आहे. अशा पद्धतीने आपली फ्रंटची ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण बॅक साईडची ड्राफ्टिंग करूया. इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. मार्किंग करायची आहे, तर लेंथची मार्किंग आहे आपल्याला फ्रंट पार्ट जो जी लेंथची मार्किंग आहे तीच आपल्याला इथे ॲड करायची आहे. तर फ्रंटची लेंथ किती आहे आपली, 15 इंच. आणि इथे आपल्याला 1 इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. या लाईनला आपल्याला स्ट्रेट जॉईन करून घ्यायचं आहे. सेकंड मार्किंग आपली शोल्डरची. आपला शोल्डर किती आहे, 12.5 इंच. 12.5 इंचाचे आपले अर्धे किती होतात, 6.25 इंच. 6.25 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. डीप नेक आहे तर आपल्याला इथून 1 इंच डाऊन जायचं आहे. गळा रुंदीकडून आपल्याला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे. ह्या दोन्ही लाईनला आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. हे सगळ्या साईजसाठी सेम आहे आपलं. आता आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं ते आपण आपल्या साईजनुसार टाकणार आहे. तर आपली चेस्ट बघायची किती आहे. आपली चेस्ट आहे 37 इंच, जी आपली सेकंड लाईनमध्ये जाते. तर आता आपल्याला फॉर्म्युला हा यूज करायचा आहे. चेस्ट आहे 37 इंच. आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे 6 इंचांनी. किती ते 6.16 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. इथे आलं 6.66. तर आपल्याला 6.66 वर मार्किंग करायची आहे. तर जिथून आपण डाऊन गेला आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे. आणि 1/2 इंचाच्या वर एक लाईन तशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि तिथे आपल्याला लाईन आखून घ्यायची. ही आपल्याला चेस्ट लाईन मिळाली. आता आपल्याला लुझिंग ॲड करायची. लुझिंग हे आपल्याला बॅक साईडची जी लुझिंग असते ते आपली काय असते, बेल्टनुसार आपल्याला लुझिंग ॲड करावी लागते. ठीक आहे. तर बघा हा चार्ट आहे.
आपल्याला बघायचं आहे आपला बेल्ट किती आहे. तुमचा बेल्ट जोही असेल त्या साईजनुसार आपल्याला इथे लुझिंग ॲड करायची आहे. तर आपला जो बॅक साईडचा जो बेल्ट होता, बॅक साईडचा बेल्ट किती आहे 6.5 इंच. तर आपल्याला चेक करायचं 6.5 इंच जे आपलं थर्ड लाईनमध्ये जाते. तर आपल्याला इथे लुझिंग किती ॲड करायचं आहे, चेस्ट प्लस 1 इंच डिवायडेड 4, 37 इंच प्लस करायचं आहे 1 इंच, किती आलं 38 इंच, आणि त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4ने, किती आलं 9.5 इंच. तर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे 9.5 इंचवर, मार्जिन द्यायचे 1.5 इंच. आता आपण कमरेचं मार्किंग करून घेऊ. कमर किती आहे 34 इंच भागिले 4, किती आलं आहे 8.5 इंच. 8.5 इंचावर इथे मार्किंग करून घेऊ. 1 इंच डाटसाठी मार्किंग करू आणि 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन द्यायची आहे. आता ह्या लाईन आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपण मायनस शोल्डर बघूया. बॅक पार्टमध्ये आपलं मायनस शोल्डर किती होत आहे 2 इंच. हे कशा पद्धतीने करायचं आहे, आपलं जे फुल शोल्डर आहे, जे आपलं फुल शोल्डर किती आहे 12.5 इंच, त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे 2 इंच, किती आलं 10.5 इंच. याच्यात आपल्याला डिवाइड करायचं आहे 2. आपल्याला किती वर मार्किंग करायचं आहे 5.25 इंचावर मार्किंग करून घेऊ. सेम आपल्याला खालच्या बाजूला पण 5.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही लाईन आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस जायचं. क्रॉस हे आपल्या साईजनुसार जायचं आहे आपल्याला. आर्मोल क्रॉस मार्क चार्ट आपण आपल्याला चेस्ट बघायची किती आहे त्यानुसार आपल्याला क्रॉस करायचं. आपण बॅक पार्टची स्टिचिंग करत आहे, बॅक पार्टमध्ये बघायचं आपल्याला इथे आपल्याला 1 इंच क्रॉस जायचा आहे. इथे अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आणि 1 इंचावर इथे मार्किंग करून घेऊ. जे मायनस शोल्डर आहे तिथे टेप ठेवायचा, तिथून आपली चेस्ट लाईन पण आपल्याला टेप ठेवायचा. इथून आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचा आहे. पण झालं. आता आपल्याला आर्मोलचा शेप द्यायचा आहे. आपला आर्मोलचा शेप देऊन झालेला आहे. आता इथपर्यंत झालं आपलं. आता इथे जेवढा गॅप आहे सेम आपल्याला इथे तेवढ्यावर मार्किंग करून घ्यायची आहे. इथे गॅप चेक करायचा आहे. इथे 1.5 इंच आणि 1/2 इंच एक लाईनच्या मधात येतात तेवढाच आपण इथे मार्किंग करून घेऊ आणि इथे स्ट्रेट लाईन आखून घेऊ. इथपर्यंत आपली बॅकची मार्किंग झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, जे फ्रंट पार्ट आहे आपल्याला त्याच्यानुसार आपले जे साईड फिटिंग आहे ती आपल्याला इथे कसं इथे मॅच करणार आहे. सेम आपली साईड फिटिंग ही सेम यायला पाहिजे. तर आपण इथे मार्किंग करून घेणार आहे. तर आपला जो आता हा साईडचा डाट आहे तो आपण सध्या इथे मायनस करून घेऊ, कारण की हा आपण स्टिचिंग करू तेव्हा काय होणार मायनस होणार. इथे आपण पिन लावून घेऊ, कारण की आपल्याला नंतर हे ओपन करायचं आहे. म्हणून जेव्हा आपले दोन्ही नेक डीप असतात तेव्हा आपल्याला इथून एक लाईन खाली जायचं आहे. त्यानुसार पद्धतीने हे जशी लाईन आपली जाते त्यानुसार इथे मॅच करून घेऊ आपण. आणि हा शेप जसा जात आहे त्यानुसार इथे क्रॉस लाईन काढून घ्यायची आहे. आपण आता जो बेल्ट बनवला होता तो आपल्याला इथे बघायचा आहे. हे बघा इथपर्यंत असं ठेवायचं आहे क्रॉस. इथून आपल्याला 1/2 इंच वरूनच, कारण की आपली ही 1/2 इंच काय होणार आहे स्टिचिंगमध्ये ॲड होणार आहे. या साईडला अशी मॅच करायची. इथे बघू शकता इथे 1/2 इंच. जेव्हा आपण साईड फिटिंग करू ते आपली साईड फिटिंग काय येणार व्यवस्थित येणार. त्याचं आपलं काम झालेलं आहे. इथे आपण मार्किंग करून घेतलं. इथे स्ट्रेट लाईन जशी लाईन जात आहे त्यानुसार इथे लाईन काढून घेऊ. इथे जशी लाईन जाते तशी आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊ. इथे आपल्याला शेप द्यायचा आहे. थोडासा इथे जे शेप मायनस झालेला आहे तिथे आपल्याला शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. बॅक साईडची लेंथ किती आहे आपली 13.5 इंच, आणि त्याच्यामध्ये 1 इंच आपण काय करतो शिलाई मार्जिनसाठी. बघा आपल्या परफेक्ट इथे मिळालेली आहे. इथे 13.5 इंच इथे आपण सरळ लाईन आखून घेऊ. इथे स्ट्रेट लाईन जशा जात आहे तशा आपण इथे मॅच करून घ्यायच्या. हे का बरं केलं, कारण की जेव्हा आपण साईड फिटिंग करू ते आपली साईड फिटिंग एकदम परफेक्ट येणार, कुठेही कट करायची गरज नाही आपली. आता आपला बेल्ट किती आहे बॅक साईडचा 6.5 इंच आहे.
त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं इथे आणि इथे मार्किंग करून घेऊ. आपलं रेडी शोल्डर किती 2.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. 3.5 वर मार्किंग करून घेऊ आपण इथे. गडारुंदी किती आली? 1.25 इंच. सेम तिथेच आपण खालच्या बाजूला पण मार्किंग करून घेऊ. जर तुम्हाला नेकचा डीप हा जास्त हवा असेल तर तुम्ही इथे 1/2 इंच आणि 1.25 इंच सुद्धा इथे प्लस करू शकता. 1.25 इंच प्लस करते आणि अशानुसार आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नेकचा जोही शेप आहे तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे राऊंड नेक आहे म्हणून मी इथे राऊंड नेकचा शेप ड्रॉ करते. तुमचा जोही नेकचा शेप आहे तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. आपले अशा प्रकारे बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे. आपण कटिंग करून घेऊ. बघा इथे आपला 4 टक्स ब्लाऊजची ड्राफ्टिंग झालेली आहे. इथे थोडंसं मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला स्लीव्स अटॅच करायचे आहे तर काय करायचं आहे. हे बॅक फ्रंट पार्ट आहे आपला आणि हे बॅक पार्ट आहे. आपल्याला स्लीव अटॅच करायचे तर आपण आर्महोल आपला किती आहे आपण हा चेक करून घेऊ. चेक करत असताना वरच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे जे आपली स्टिचिंगमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1/2 इंचच्या डिस्टन्सने जे आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहे हे इकडच्या बाजूला तेवढं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपण हे चेक करून घेऊ किती आहे. अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि आपल्याला हे चेक करायचं आहे. जसं आपला शेप जात आहे त्यानुसार आपल्याला टेपला घेऊन जायचं आहे आणि नेहमी 1-2 वेळा तरी आपल्याला इथे चेक करायचं आहे, कारण की कधी मागे पुढे होऊ शकते. जर आपलं 2 वेळा सेम आला तर ठीक आहे. इथे किती आला आपला 12.25 इंच. इथे आला 12.25. सेम आपण फ्रंट साईडला पण इथे मार्किंग करून घेऊ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. ही पद्धत थोडंसं आपल्याला असं वाटते सुरुवातीला वाटते खूप हार्ड आहे, पण या पद्धतीनुसार तुम्ही एकदा ब्लाऊजची स्टिचिंग करून बघा, खूप सुंदर पद्धतीने बसते. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासमोर येत राहतील. इथे पण 1/2 इंच वरच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, स्टिचिंगसाठी ॲड करायचं आहे. तिथून आपल्याला खालच्याच बाजूला इथून मार्किंग करायचं आहे. 1/2 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मोजून घेऊ किती आलेला आहे. 10.25 इंचावर इथे आपल्याला आलेला आहे मार्किंग. इथे आपली ड्राफ्टिंग कंप्लीट झालेली आहे. हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झालेला आहे कारण की मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, सगळ्या साईजनुसार काय चेंजेस करायचे डिटेलमध्ये सांगितलं, त्याच्यामुळे व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे. ह्यामध्ये ड्राफ्टिंग आपली इथे कंप्लीट झाली आहे. सेकंड व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज पीसवर ड्राफ्टिंग कशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि ते स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर जो नेक्स्ट व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे नाही ते सुद्धा मला इथे तुम्ही सांगा. मी लवकर तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू.